आज देशामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पाँडिचेरी या राज्यांमध्ये ज्या निवडणुकांचे निकाल आले हे सगळे निकाल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेले निकाल आहेत। आत्ता विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ज्या सीट्स आहेत आणि दुसऱ्या बाजूने ममता बॅनर्जीच्या पार्टीचं जे पाणीपत होत चाललं आहे, या सगळ्यातनं या देशातला राष्ट्रभक्त नागरिक हा जागृत होताना आपल्याला दिसतोय। आज संपूर्ण हिंदुस्थानाचा विचार केला तर 70% भूभागामध्ये आज ज्याला आम्ही भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादी भूमिका म्हणतो, राष्ट्रप्रथम, अशा राष्ट्रप्रथम विचारसरणीला त्यातल्या जनतेने, मतदारांनी निवडून दिलेलं आहे। विशेषतः आजच्या निकालामध्ये पश्चिम बंगालमध्ये जी राजवट गेली 15 वर्ष चाललेली होती, ही राजवट हे आपल्या देशाच्या नागरिकांना एका अर्थाने अल्पसंख्याकांचं लागून चालन आणि अल्पसंख्याक म्हणण्यापेक्षा जे राष्ट्रविरोधी आहेत अशा शक्तीचं लागून चालन हे ममता बॅनर्जींचं सरकार करत होतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सीमावर्ती या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य येणं हे अतिशय महत्त्वाचं होतं। त्यासाठी गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते, कार्यकर्ते हे आपल्या विचारांचा प्रभाव त्या भागामध्ये वाढण्यासाठी प्रयत्न करत होते। अशा या प्रयत्नांना आजच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमधल्या जनतेने समर्थन दिलं आहे आणि याच्यातनं 200पेक्षा जास्त जागा ह्या जवळजवळ भारतीय जनता पार्टी तिथे निवडून येईल अशी आत्ताची स्थिती आहे। दुसरा जो राज्य ते म्हणजे आसाम, या आसाममध्ये पूर्वी भारतीय जनता पार्टीने विजय मिळवलेला होता। आसामही एकेकाळी राष्ट्रविरोधी असणाऱ्या शक्तींचं केंद्रबिंदू होतं। त्या ठिकाणी आसाम आपल्यामध्ये राहील की नाही अशा परिस्थिती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडणुका लढवल्या आणि साधारणतः गेल्या 10 वर्षात तिथली जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचा विचार करताना विकासाला मतदान हे आसामच्या जनतेनं त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। केरळसारख्या राज्यामध्ये थोडीशी शक्ती ही भारतीय जनता पार्टीची कमी पडते, पण पुढच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे 100% भूभागावर राष्ट्रवादी विचारसरणीचं म्हणजे या ठिकाणच्या संस्कृतीला पोषक, या देशाच्या विचारांना पोषक अशा प्रकारचं राज्य हे आलेले दिसेल। आम्ही भारतीय जनता पार्टी ही पश्चिम बंगालमध्ये जिंकली असं म्हणण्यापेक्षा तिथला जो राष्ट्रवादी मतदार होता त्या राष्ट्रवादी मतदारांचं या ठिकाणी विजय झालेला आहे आणि पुढच्या काळात एक मनोबल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं वाढण्यासाठी त्या सगळ्या शक्तीचा उपयोग होईल आणि खऱ्या अर्थानं विकास म्हणजे काय असतो आणि जे आम्ही आत्मनिर्भर भारत किंवा विश्व विजयाकडे आमची जी वाटचाल आहे 47 पर्यंत आपण जे जाणार आहोत ते नजीकच्या काळात आणखी लवकर होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। आत्ताच्या साधारणतः केंद्र सरकारच्या धोरणांचा विचार केला तर जे परकीय किंवा सीमावर्ती जे शत्रू होते त्या शत्रूंना जवळजवळ कंट्रोल करण्याचं काम केलं, माओवाद्यांना कंट्रोल करण्याचं काम केलं। आत्ता गरज आहे की देशामध्ये राहून देशातलेच काही नागरिक जे राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी होत आहेत अशांना आता लक्ष करून त्यांच्याही विचारसरणीमध्ये बदल करणं, त्यांना भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचं समर्थन मिळवणं अशासाठी सरांचा प्रयत्न केले जातील आणि निश्चित यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते यशस्वी होतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो। धन्यवाद। जय श्रीराम।